तर आता आय टी क्षेत्र जर आपण म्हणतोय तर त्याच्यामध्ये काय काय स्पेशलायझेशन्स असतात आणि त्यामध्ये काही क्षेत्र पण काही वेगवेगळी आहेत का? नक्कीच, नक्कीच. आता आय-टी म्हणजे सॉफ्टवेअर हं. एवढं सगळ्यांना माहिती. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणजे आय-टी. हो. पण यापेक्षाही आय-टीमध्ये भरपूर कामं आहेत. जसं की हं. नेटवर्क इंजिनिअर असेल, हं. कारण तुमच्याकडे सिस्टम आहेत, इंटरनेट आहे, ते बरोबर. हँडल करायला एक जण करेक्ट. असेल. हं. त्याच्यामध्ये सर्व्हर आहे. हं. तर सर्व्हरसाठी क्लाउड हँडल करण्यासाठी क्लाउड इंजिनिअर असेल. बरोबर. मग तिथे तुमचा लोकल सर्व्हर आयदर असेल किंवा तुमचा AWS, DevOps, Azure हं. या टाईपचे तुमचे ॲडव्हान्स सॉफ्टवेअरसाठीचे क्लाउड इंजिनिअर वेगळे असतील. त्यानंतर तुमच्याकडे डेटाबेस इंजिनिअर असेल, तुमच्याकडे हं. मोठा डेटाबेस आहे, तर त्यासाठीचे लोकं वेगळे असतात. ओके. डेव्हलपर तर खूप सगळे असतात कुठल्याही कंपनीमध्ये. बरोबर. त्यानंतर क्वालिटी अनालिस्ट असतो हं. किंवा त्यानंतर आपण जे म्हणतो नेटवर्क इंजिनियर जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. हं. त्यानंतर डेटा सायन्स आहे, हं. कारण प्रत्येक कंपनीला डेटा सायन्समध्ये AI/ML वरती काम करायचं आहे. बरोबर. IoT, ब्लॉकचेन नवीन-नवीन गोष्टी आल्या हो. त्यावरती करायचं आहे. करेक्ट. प्रत्येक कंपनीला स्वतःचं एक बॉट बनवायचं आहे. हं. सो त्या बॉटसाठी त्यांच्याकडे AI रेडी इंजिनियर पाहिजेत ओके. किंवा डेटा अनालिस्ट आहे. समजा हं. डेटा आहे, तर डेटाबेस इंजिनियर हा एक भाग झाला. हं. पण डेटा अनालिस्ट, बिझनेस अनालिस्ट ह्या पोझिशन म्हणजे हं. आय-टीमध्ये भरपूर आहेत बरेच आहेत. हं. किंवा आता कंपनी टाईपनुसार पण आहे. हं. B2C, B2B. आता B2Bमध्ये रिसर्च कंपनी येतात. ओके. मग रिसर्च कंपनीमध्ये काय काम असतं? डेटा अनोटेशनचं काम असतं हं. किंवा लीड जनरेशन. आता समजा हं. आपलं लोकल लेव्हलचं वेगळं आलं. पण जर तुम्हाला इंटरनॅशनल क्लायंट हवे असतील, तर त्यांचा लीड तुम्हाला LinkedInवरती भेटणार. बरोबर. हो. मग तिथं अप्रोच करण्यासाठी तुमच्याकडे स्टँडर्ड ईमेल, चॅट हे करेक्ट. करणारे लोकं पाहिजेत. हो. सो ते वेगळे लोक आहेत. तो डेटा हं. नंतर गॅदरिंग होणार, त्याचं नंतर अनालिसिस होणार, त्यानंतर तो डेटा प्युरिफाय होऊन सेल्स टीमला जाणार. बरोबर. मग बाकी तुमचे प्रॉडक्ट मॅनेजर असणार. हं. तर अशा भरपूर रिक्वायरमेंट आहेत. म्हणजे ओह! रिक्वायरमेंट गॅदरिंगला सुद्धा एक वेगळा व्यक्ती लागतो. बापरे! सो आय-टीमध्ये खूप एन नंबर ऑफ पोझिशन आहे. फक्त आय-टी म्हणजे एक सॉफ्टवेअर इंजिनियर असं नाही.